नमस्कार. मी तुम्हाला पहिलं क्रोशाचं विणकाम शिकवण्याच्या आधी आपलं लोकरीचं पॅटर्न दाखवते. हे तर बारीक आहे, ही आहे तर जाड आहे. हिची फिनिशिंग वेगळी राहते, हिची फिनिशिंग वेगळी राहते. सहसा करून आपण काही बनवतो तेव्हा हा जास्त वापर होतो, कारण याची चमक खूप छान दिसते. आणि याची हे आपलं स्वेटर बिटर बनवायला, ताटावरचे रुमाल बनवायला अशी ही लोकर वापरली जाते. तर माझ्या मते तरी ही सहसा करून तुम्ही जास्त वापरावी, कारण ही खूप छान दिसते. याचे मी भरपूर पॅटर्न बनवलेले आहेत. तर चला मग आता आपण याच्यापासून सुरुवात करूया क्रोशाचे बेसिक टाके शिकायला. हे प्युअर कॉटन आहे. चला मग आता सुरुवात करूया. साखळी हा टाका पहिला टाका म्हटला जातो. तर याच्यासाठी तुम्हाला पहिली फास्ट गाठ घ्यावी लागेल. काही जण असं बोटावर करतात, असंही करतात. हे पण मी तुम्हाला दाखवते. अशी ही सुरुवात करतात. हे असं ओढून घेतात, झाला फास्ट गाठ. आणि तुम्हाला जर जसं जमत नसेल तर तुम्ही साधी फास्ट गाठ घेऊ शकता, अशी सुद्धा घेऊ शकता. आता एक लक्षात ठेवायचं, तुम्ही जेव्हाही विणकाम करता तेव्हा हा बोट, या बोटाला जेव्हा तुम्ही लोकर गुंडाळता आणि इथे जी सुरुवात करता, तर इथे जी पकडायची पद्धत आहे ती इथे अशी पकडावी लागते. कारण ती जर नाही पकडली तर तुमची साखळी सुटत जाईल. तर आता साखळीला सुरुवात करूया. अशी आडी घ्यायची आपल्याला आणि ती फक्त याच्यातनं काढायची. हे पहा, लक्षात घ्या. सुईला आडी घ्यायची आणि ती या साखळीतून काढायची, म्हणजे ही साखळी तयार होत जाईल. हे पहा, अशी घेतली, अशी काढली. प्रत्येक वेळेस तुम्हाला हे दोन्ही बोटं इथे ठेवावे लागतील, तेव्हा ती व्यवस्थित साखळी येईल, एकसारखी येईल. आणि हा जो बोट आहे ना, तर कमी जास्त करण्यासाठी असतो. जर आपल्याला घट्ट वाटत असेल तर थोडासा पुढे करून घ्यायचा, की त्याच्याने ते व्यवस्थित टाका आपला दोरा ओढला जातो. हे पहा, आलं का लक्षात? हे बघा, असं घ्यायचंय, असं काढायचंय फक्त. अशाने ही साखळी तयार होते. पण एक लक्षात ठेवायचं, हे आता आपण दुसरा टाका शिकणार आहोत, याच्यावरच शिकणार आहोत. तर आपल्याला बिना आडीचा खांब म्हणतात, याला छोटा खांब म्हणतात. तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवात कशी करायची? आता ही सुई तर आपली याच्यात आहे ना, तर ही एक साखळी सोडून दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला सुई टाकायची आणि अशी आडी ओढून घ्यायची, म्हणजे ह्या सुईवर दोन आड्या तयार होतात. हे पहा, मग परत आडी घेऊन आपल्याला दोघातून एक काढायची, म्हणजे हा छोटा खांब तयार होतो. आता लगेच परत पुढच्या साखळीमध्ये आपल्याला सुई टाकायची, परत आडी घ्यायची, परत दोनाचा एक करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला छोटा खांब करायचा. हा खांब जो आहे ना, तो हा स्वेटरची बॉर्डर बनवायला, गळपट्टी बनवायला, फ्रॉकची गळपट्टी बनवायला, त्याच्यासाठी खूप कामाचा आहे हा. आणि तुम्हाला जर बॅग बनवायची असेल, त्याचा पाया बांधण्यासाठी, त्याचे पट्टे करण्यासाठी हा खूप जास्त वापरमध्ये येतो. तर हा लक्षात घ्या तुम्ही. हे बघा, पुढच्या साखळीमध्ये टाकत जायचं आपल्याला. सुईमधनं असं आडी काढायची, मग दोनाचा एक करायचंय. पण पकडताना मात्र व्यवस्थित पकडायचं, कारण कसं ते सैल होऊन जाते, मग ते खालीवरती दिसतं आणि त्याची विण चांगली दिसत नाही. तो मुद्दा असा आहे की हे पकडणं हे जास्त महत्वाचं आहे. हा, खूप प्रॅक्टिस झाली मग गोष्ट वेगळी आहे तुमची. हे पहा, प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला हा टाकायचा आहे, असं काढायचं आहे. बघा, आलं का लक्षात? असं घ्यायचंय, परत टाकायचंय. अशा प्रकारे आपल्याला ही लाईन पूर्ण करायची. सुई टाकायची, आडी काढायची, दोनाचा एक करायचे, सुई टाकायची, आडी घ्यायची, पुढे पुढे सरकत जायचे. प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला ही खांब घालत जायचे. त्याच्याने हा छोटा खांब तुम्हाला जरा 5-6 लाईनी केल्यानंतर खूप छान दिसेल.
हे पहा, असे ही सरळ सरळ बाजूने तुम्हाला विण खूप छान दिसेल, बघू शकता. आता परत आपल्याला तसंच करायचंय. एक साखळी घ्यायची, परत फिरायचे, परत पुढच्या साखळीमध्ये आपल्याला खांब टाकायचे. तर तसाच अर्धा आडी घेऊन एक लक्षात ठेवा, जास्त घट्ट बी करू नका आणि जास्त सैल बी करू नका. आपल्याला जे सोयीस्कर वाटतं म्हणजे मीडियम साईज एकदम यायला पाहिजे, म्हणजे टाका दिसायला पण छान दिसतो. जास्त जर ताणून केला तर तो खूप छोटा पण दिसतो आणि असं ताणल्यासारखं वाटतं. ते एकसारखी अशी मऊसर विण वाटायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही हे टाके करू शकता. धन्यवाद.